नमस्कार, माझे नाव अमोल कोरूचे. प्रोफ्युजनिक सोल्युशन सांगली. ही सिस्टीम ॲक्च्युली वर्क कशी होईल तर या गोष्टी आपण थोडक्यात स्टेप बाय स्टेप पाहूया. आता आपण सिस्टीममध्ये लॉग इन झालो आहे. तर आपल्या शॉपची बेसिक इन्फॉर्मेशन, लोगो, इमेज वगैरे इथे दाखवेल. कस्टमर इंटरॅक्शनमध्ये एक्सेल SMS सेंटर यामध्ये पाहतोय. सिंपल आपल्याकडे समजा जे कॉन्टॅक्ट असतील लोकांचे तर त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचे असतील तर डायरेक्टली आपण एक्सेल शीटमधून हे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर जो फॉर्मॅट आपण तयार करून ठेवलेला असेल तो सिलेक्ट करून घेतला आणि सेंड SMS फ्रॉम एक्सेल अपलोड. तर आता काय होईल की जेवढे आपल्याकडे एक्सेलमध्ये कॉन्टॅक्ट्स अवेलेबल असतील तर त्या सर्व लोकांना किंवा त्या सर्व कॉन्टॅक्ट्स नंबर्सना एक SMS जाईल. म्हणजे याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन असेल, कॉन्टॅक्ट नंबर आणि एक लिंक आपण त्यांना पोहोचवतो आहे. म्हणजे या पर्टिक्युलर लिंकवरती त्यांनी क्लिक केलं तर ओव्हरऑल ह्या पर्टिक्युलर नंबरचा रिस्पॉन्स आपल्याला समजेल की यांनी काय काय ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोणकोणते आयटम सिलेक्ट केले किंवा कोणकोणते आयटम्स व्हिजिट केले किंवा ॲड टू कार्ट केले, या सर्व गोष्टी आपल्याला समजू शकतील. आता आपण पाहूया की SMS द्वारे आपण कसं त्या ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. तर हा पर्टिक्युलर एक SMS त्या ग्राहकाला गेलेला असेल. त्यानंतर इथं आपण पाहू शकतो की डिटेल्स असतील SMS मध्ये. त्यानंतर खाली लिंक असेल तर त्या लिंकवरती टच केल्यानंतर त्या ग्राहकाला ओव्हरऑल सगळे डिटेल्स, आपले जे आयटम्स आपण कॅटलॉगमध्ये ॲड केलेले असतील तर सर्व गोष्टी दिसतील. सगळ्यात वरती त्या आपल्या जे शॉपचं नाव असेल ते दिसेल. त्यानंतर खाली आपल्याला जर स्लायडिंगमध्ये काय डिटेल्स किंवा लेटेस्ट ऑफर्स वगैरे आपल्याला दाखवायचे असतील तर ते आपण दाखवू शकतो. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी यामध्ये आपण पाहू शकतो की जे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज जे आयटम्स असतील ते आपण याच्यामध्ये ग्रुप केलेले आहेत. पर्टिक्युलर आपल्याला तो जो कस्टमर किंवा ग्राहक असेल तर डायरेक्टली त्या कॅटेगरी वाईज आयटम्स व्हिजिट करू शकतो. सपोज त्याला ऑफरच्या अगेन्स्ट जे स्पेशल ऑफरच्या अगेन्स्ट जे आयटम असतील तर पाहिजे असतील तर डायरेक्टली तो स्पेशल ऑफर यावरती जर टच केले त्याने तर त्याच्या अगेनचे आयटम्स त्याला सगळे इथं पाहायला मिळतील. म्हणजे जे काय आयटम्स असतील त्या आयटमचा फोटो आणि त्याचे डिटेल्स, म्हणजे त्या आयटमचं किंवा प्रोडक्टचं नाव आणि त्याचे रेट आणि जे डिस्काउंट वगैरे असतील तर या गोष्टी त्याला इथं दिसू शकतात. ठीक आहे, सपोज जर एखाद्या आयटमला त्याला व्हिजिट करायचे असेल तर डायरेक्टली त्याने फोटोवरती जरी टच केलं तर त्या आयटमचे डिटेल्स तो पाहू शकतो. त्यानंतर मग जे ऑफर्स किंवा त्या आयटमचे डिटेल्स असतील तर इथं खाली पाहू शकतात. किंवा डायरेक्टली समजा त्याला हा आयटम पसंत आहे किंवा त्याला इंटरेस्ट एक्सप्रेस करायचा असेल तर डायरेक्टली तो इंटरेस्ट या बटनवरती क्लिक केला किंवा बटनवरती टच केलं तर डायरेक्टली आपल्याला त्याचा रिस्पॉन्स समजू शकतो. किंवा डायरेक्टली तो ॲड टू कार्ट या बटनवरती जर टच केलं तर तो आयटम कार्टमध्ये ॲटोमॅटिक दिसेल. ठीक आहे, त्याला जर झूम करून जर हा पर्टिक्युलर आयटम पाहायचा असेल तर फोटोवरती टच केल्यानंतर तो आयटम तो झूम करून पाहू शकतो. किंवा जे कार्टमध्ये आयटम्स आहेत ते डायरेक्टली इथं तो पाहू शकतो. जे काही आयटम्स ॲड केलेले असतील ते कार्टमध्ये पाहू शकतो. त्यानंतर त्याची प्राईस असेल, त्यानंतर डिलिव्हरी डिटेल्स असतील. म्हणजे त्या पर्टिक्युलर कस्टमरला किंवा ग्राहकाला काय करायला लागेल की जे डिटेल्स असतील त्याचे, म्हणजे फुल नेम, मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आणि डिलिव्हरी ॲड्रेस असेल तो कंपल्सरी इथं फिलअप करायचा आहे आणि सेव्ह अँड कन्फर्म ऑर्डर म्हणायची आहे. म्हणजे त्यानंतर आपल्याला सिस्टीममध्ये समजेल की या पर्टिक्युलर ग्राहकाने ही ऑर्डर कन्फर्म केलेली आहे. ठीक आहे, तर ती रिस्पॉन्स आपण थोड्या वेळात पाहूया. तर या पद्धतीनं तो आयटम सिलेक्ट करू शकतो किंवा इथून डायरेक्टली त्याला परत व्हिजिट करायचे आहेत वेगवेगळ्या आयटम्सना तर वरती इथं पाहू शकतो. इथं कॅटेगरीचा जो बार असेल कार्डच्या वरती तर इथं टच केल्यानंतर डायरेक्टली त्याला इथं जे आयटम्स असतील तर हे सर्व आयटम तो इथून पाहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर त्याला सपोज मोबाईल्सवरती व्हिजिट करायचं आहे तर मोबाईल्स कॅटेगरीवरती त्याने टच केल्यानंतर जे मोबाईलच्या अंडर जे आयटम्स असतील तर ते इथून पाहू शकतो. ठीक आहे, सेम ॲज इट इज टच केल्यानंतर त्याला त्या अगेन्स्टचे डिटेल्स पाहू शकतो. त्यानंतर सपोज त्याला काही रिप्लाय द्यायचा असेल किंवा काही चौकशी वगैरे करायची असेल तर डायरेक्टली तो इथून तो चौकशी करू शकतो. सपोज त्याला चौकशी करायची आहे की ठीक आहे, तर तो पर्टिक्युलर एखादी एन्क्वायरी करायची असेल तर तो डायरेक्टली एन्क्वायरी इथूनही करू शकतो. आपल्याला त्याचं रिस्पॉन्स समजू शकतो. किंवा डायरेक्टली इथं पाहू शकतो की जे
ऑप्शन्स असतील, म्हणजे आपल्या शॉपचा ॲड्रेस असेल, त्यानंतर कॉलस, व्हॉट्सअप किंवा गेट डायरेक्शन. सपोज त्यांनी आपल्याला कॉल करायचा प्रयत्न केला असेल तर डायरेक्टली कॉलस या बटनवरती क्लिक केलं, कॉलिंगचा ऑप्शन अवेलेबल राहू शकतो. ठीक आहे, आपल्याला ही रिस्पॉन्समध्ये समजेल की कोण कोण कॉल करायचा प्रयत्न करत आहे, किंवा इथूनच व्हॉट्सअपद्वारे तो मेसेज करायचा प्रयत्न करत असेल तर डायरेक्टली इथून तो व्हॉट्सअपवरती स्विच होऊ शकतो. ठीक आहे, किंवा गेट डायरेक्शन याच्यावरती जरी टच केलं, त्याला त्याच्या लोकेशनपासून ते आपल्या शॉपचं जे लोकेशन असेल तर इथून डायरेक्टली त्याला रूट फाइंड आउट होईल. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे रिस्पॉन्स दिसेल, किंवा इथंच डायरेक्टली आपल्याला त्या शॉपचं लोकेशन हे गुगल मॅपवरती समजू शकतं. या पद्धतीनं तो वेगवेगळे आयटम्स व्हिजिट करू शकतो. आता ग्राहक जो काही रिस्पॉन्स देतो या पर्टिक्युलर लिंकवरती क्लिक करून किंवा टच करून, तर या सर्व गोष्टी आपल्याला रिस्पॉन्समध्ये सिस्टीममध्ये समजू शकतात. तर त्या कशा समजू शकतात या गोष्टी आपण पाहूयात. तर यासाठी आपण कस्टमर इंटरॅक्शनमध्ये सगळ्यात शेवटी रिस्पॉन्स, इथं आपण पाहू शकतो की ॲनालिटिक्स, तर सिंपल आपल्याला इथं पाहू शकतो की वेगवेगळे ऑप्शन्स असतील, ॲनालिटिक्स, कन्फर्म ऑर्डर वगैरे, हे सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर इथं सर्वप्रथम आपल्याला स्कॅन ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जे रिस्पॉन्स आपल्याला कस्टमरांनी दिला असेल किंवा जे आयटम्स वगैरे व्हिजिट केले असतील तर या सर्व गोष्टी स्कॅन होतील सिस्टीममध्ये. आता आपण स्कॅन केल्यानंतर इथं खाली पाहूया की वेगवेगळे कस्टमरची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहू शकतो. कस्टमर इन्फॉर्मेशन, इंटरेस्टेड आयटम्स, व्हिजिट कोणकोणते आयटम्स किंवा कॅटेगरी केली होती आणि त्यांचा रिस्पॉन्स काय होता, या सर्व गोष्टी आपण पाहूया. तर इथं आपण पाहूया की हा पर्टिक्युलर कस्टमर असेल तर यांनी काय केलेलं आहे की कोणत्या दिवशी व्हिजिट केली होती साईटला. ठीक आहे, त्यानंतर टोटल किती वेळ त्यांनी साईटला व्हिजिट दिली होती, त्यानंतर कोणकोणत्या कॅटेगरीज त्यांनी व्हिजिट केल्या. ठीक आहे, किती वेळ पर्टिक्युलर, सपोज आता स्पेशल ऑफर्स या पर्टिक्युलर कॅटेगरीला त्यांनी किती वेळ व्हिजिट केली होती, किंवा मग कोणकोणते आयटम्स त्यांनी व्हिजिट केले होते. सपोज आता हा पर्टिक्युलर आयटम होता तर हा आयटम त्याने या पर्टिक्युलर वेळेमध्ये तो पाहिला होता, म्हणजे हा या पर्टिक्युलर ड्युरेशनमध्ये तो आयटम्स पाहिला होता किंवा हा आयटम्स पाहिला होता. किंवा सपोज इथं आपण पाहू शकतो की त्यांनी ऑर्डर पण कन्फर्म केले, म्हणजे 2 आयटम्स जे आहेत तर ते आयटम्स कन्फर्म केलेले आहेत. तर ते आपल्याला आयटम्स पाहिजे असतील तर डायरेक्टली इथून ते आयटम्स आपण पाहू शकतो की कोणकोणते आयटम्स असतील. सपोज इथं आपल्याला कोणती डेट असेल, आयटम्स असतील, किती क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट, आणि त्याची टोटल अमाऊंट किती असेल, या गोष्टी आपल्याला इथं दिसू शकतात. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहू शकतो की त्या पर्टिक्युलर कस्टमरचं आपल्याला नाव, कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस इथं दाखवते. तर हे कधी होते की त्या पर्टिक्युलर कस्टमरने ऑर्डर कन्फर्म करताना नेम, कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस हे तिथं फिलअप केले आणि त्यानंतर त्यांनी कन्फर्म ऑर्डर केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजतात. ठीक आहे, मग फर्दर आपल्याला सपोज आता त्यांना कॉल करून किंवा डायरेक्टली आपण त्यांना ते आयटम्स प्रोव्हाइड करू शकतो. आता हे आयटम्स प्रोव्हाइड करताना शक्यतो आपल्याला हा ऑप्शन, म्हणजे डिपेंड्स, रिस्पॉन्सिबिलिटी ती शॉपची किंवा शॉप ओनरची असेल की पेमेंट कोणत्या मोडमध्ये करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश ऑन डिलेवरी किंवा सपोज अदर ऑप्शन्स असतील पेमेंटचे, तर डिपेंड त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीने किंवा त्यांच्या वे थ्रू ते त्या कस्टमरकडून करून घेऊ शकतात. त्यानंतर ॲनालिटिक्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय. म्हणजे सपोज आता हा जो असेल, म्हणजे जो मोबाईल नंबर असेल, तर ह्या पर्टिक्युलर मोबाईल नंबरचा रिस्पॉन्स आपल्याला कोणत्या दिवशी त्यांनी साईटला व्हिजिट केली होती, ड्युरेशन दिसेल, सेम ॲज इट इज कोणकोणते कॅटेगरी व्हिजिट केलेत, त्यानंतर आयटम्स जे व्हिजिट केलेत, या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजू शकतात. किंवा इतर रिस्पॉन्स पाहू शकतो की त्यांनी असा रिप्लाय दिला की फॉर एक्झाम्पल इज डिलिव्हरी इन कोल्हापूर पॉसिबल, म्हणजे आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो की फोन फॉलोअप थ्रू त्यांचं जे काय फर्दर रिस्पॉन्स किंवा फर्दर जे ॲक्शन घ्यायची असेल तर आपण तिथून पाहू शकतो किंवा घेऊ शकतो.
किंवा त्यांनी आपण इथं पाहू शकतो की व्हॉट्सअपवरती मेसेज करण्याचा प्रयत्न केला किंवा गेट डायरेक्शन या बटनवरती सुद्धा क्लिक करून त्यांनी डायरेक्शन आपल्या ज्या शॉपचा असेल त्यांच्या लोकेशनपासून हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा सपोज हा जो असेल कस्टमर, तर याचे डिटेल्स आपण पाहू शकतो की कोणकोणत्या आयटम्सना त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे किंवा डेट असेल किंवा किती वेळ त्यांनी किती ड्युरेशनसाठी आयटम्स व्हिजिट केलेत, तर या गोष्टी पाहू शकतात. किंवा त्यांनी कॉलच या बटनवरती टच करून कॉल करण्याचा प्रयत्न केला आहे, तर या सर्व गोष्टी असतील. किंवा सपोज हा पर्टिक्युलर जो नंबर असेल, तर ह्या पर्टिक्युलर ग्राहकांनी काय केलं आहे की आयटम्स ॲड तर केलेत पण त्यांनी ऑर्डर कन्फर्म नाही आहे केलेली किंवा त्यांनी काहीतरी रिप्लाय दिला असेल, तर तो रिप्लाय आपल्याला इथं पाहू शकतो. त्यानंतर सेम ॲज इट इज आपल्याला इथं पाहू शकतो की कन्फर्म ऑर्डर, म्हणजे ऑर्डर कन्फर्म झालेले कोणकोणते आयटम्स असतील, तर कोणकोणत्या कस्टमरने ऑर्डर्स कन्फर्म केलेत. त्यानंतर इनकम्प्लीट ऑर्डर्स कुणी कुणी ठेवलेले आहेत, जे ॲड केलेत पण त्यांनी कन्फर्म केलेले नाही आहेत. तर इथं आपल्याला समजू शकतील की इनकम्प्लीट ऑर्डर्स कोणी कोणी ॲड केलेले आहेत. मग सपोज आपल्याला त्यांचा फॉलोअप घेऊ शकतो कॉलिंग थ्रू डायरेक्टली की हे आयटम आपण ॲड केलेत पण कंप्लीट का नाही आहे केलेलं, तर त्याच्या थ्रू आपल्याला रिस्पॉन्स थ्रू आपल्याला ऑर्डर काय त्यांना अडचणी असतील या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि तो आपण रेक्टिफाय करू शकतो. त्यानंतर सेम ॲज इट इज आपण कॅन्सल्ड ऑर्डर जे असतील ते इथं पाहू शकतो. डिलिवर्ड झालेले ऑर्डर जे असतील तर यासुद्धा गोष्टी आपण इथून पाहू शकतो. किंवा सेम ॲज इट इज आपण इथं पाहू शकतो की टॉप इन कार्ट आयटम्स, म्हणजे जे आयटम्स जास्तीत जास्त वेळा खरेदी केले गेले किंवा फॉर एक्झाम्पल कार्टमध्ये ॲड केले गेले, म्हणजे समजा ऑर्डर कन्फर्म असू दे, कॅन्सल असू दे किंवा डिलिवर्ड असू दे, तर जे आयटम्स कार्टमध्ये ॲड केले गेले तर त्या आयटम्स आपण इथं पाहू शकतो की त्याचा काउंट. फॉर एक्झाम्पल हा जो आयटम असतील, जे पर्टिक्युलर आयटमचं नाव आणि कोणत्या कॅटेगरीच्या अंडर आहे तो, आणि काउंट म्हणजे किती वेळा तो कार्टमध्ये ॲड केला गेला. ठीक आहे, तर आपल्याला ह्या पद्धतीने टॉप जे आयटम असतील ते इथं दाखवू शकतील, म्हणजे त्याच्या काउंट वाईज आपण पाहू शकतो. किंवा सेम ॲज इट इज आपण पाहू शकतो की टॉप इंटरेस्टेड आयटम जे असतील, जे आयटम्सना जास्तीत जास्त वेळा इंटरेस्ट त्यांनी एक्सप्रेस केला आहे, म्हणजे जे आपल्याला रिस्पॉन्समध्ये, म्हणजे ज्या कस्टमरांनी किंवा ज्या ग्राहकांनी रिस्पॉन्समध्ये इंटरेस्टेड या बटनवरती टच करून इंटरेस्ट एक्सप्रेस केला आहे त्या पर्टिक्युलर आयटमवरती, तर तसे आयटम्स आपल्याला इथं समजू शकतात कोणकोणते आयटम्स आहेत आणि किती वेळा त्याला इंटरेस्ट एक्सप्रेस करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यावाईज आपल्याला मोस्ट पॉप्युलर आयटम्स जे कुठले आहेत हे आपल्याला या सिस्टीममध्ये समजू शकतात. किंवा सेम ॲज इट इज आपण इथं पाहू शकतो की टॉप व्हिजिटेड आयटम जे असतील तर ते आपण इथं पाहू शकतो की कोणकोणत्या आयटम्सना जास्तीत जास्त व्हिजिट करण्यात आलेले आहे, तर त्या आयटमचे नाव असेल आणि किती वेळा ते व्हिजिट करण्यात आलेलं आहे. तर आपल्याला इथं त्याच्या अगेन्स्ट जे आयटम्स असतील किंवा फर्दर आपल्याला काय गोष्टी मॅनेज करायच्या असतील मार्केटिंग रिलेटेड, किंवा मग कोणते आयटम्स पुढे फॉरवर्ड करायचे आहेत, तर या गोष्टी आपल्याला या सिस्टीममधून समजू शकतात. तर आपल्याला या सिस्टीमबद्दल अधिक माहिती, एन्क्वायरी किंवा डेमोसाठी काय शंका असतील तर आपण आमच्या या नंबरवरती संपर्क करू शकता. थँक्यू.